विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवीन टाईपचं एक्झाम्पल. पार्शियल फ्रॅक्शनचं हे काही सेकंड असेल. क्वेश्चन असेल पुन्हा रिझॉल्व into partial fraction. ठीक आहे, तर बघा मग एक्झाम्पल नंबर 1. 2x अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 2. मागच्या टाईपमध्ये आपण बघितलं, खाली जी डिनॉमिनेटरला टर्म होती त्या होत्या 2 ब्रॅकेट. आता आपण बघणार की अपॉनला म्हणजे डिनॉमिनेटरला टर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. मग असं जर असेल तर मग याला आपण कसं करणार तर बघा, सर्वात आधी हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे करायचे फॅक्टर्स. -2चे असे फॅक्टर करा की मल्टिप्लाय यायला पाहिजे -2 आणि त्या फॅक्टरमध्ये प्लस किंवा मायनस केल्यावरती +1 यायला पाहिजे. मिडल टर्मला जर प्लस असेल आणि थर्ड टर्मला जर -n असेल तर मोठा फॅक्टर याचा प्लस यायला पाहिजे आणि छोटा फॅक्टर मायनस यायला पाहिजे. याचे फॅक्टर होतील 2 × -1. 2 यांचा दोघांचा जर मल्टिप्लाय केला तर -2 येतो आहे आणि 2 मायनस जर 1 केलं तर 1 येतो आहे. हा 1 इथे दिसला पाहिजे, एक्सचा कोएफिशियंट. मग याचे फॅक्टर झाले, एका ब्रॅकेटमध्ये x + 2 घ्या आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्या x - 1. ओके, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर तुम्ही असं लिहू शकता. पुढच्या स्टेपला मी करेल आता लेट. लेट केव्हा करतो आपण, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त ब्रॅकेट असेल आणि xची पॉवर जर 1 असेल आणि वरचा जो x आहे त्याची पॉवर या दोघांच्या पॉवर मिळून जर कमी असेल तेव्हा आपण हे करतो. एच्या खाली पहिली टर्म, बीच्या खाली दुसरी टर्म. असं केल्यानंतर आपण म्हणणार इक्वेशन वरची टर्म घ्या, खालची टर्म सोडून घ्या. एच्या सोबतीला ही टर्म घ्या इक्वेशन बनवताना, बीच्या सोबतीला ही टर्म घ्या. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. नंतर पुट करणार आपण, एच्या खाली काय दिसतो आहे x + 2 = 0 पुट करा. x साठी किती -2 +2 किती होईल -1 इन इक्वेशन 1. जिथं x असेल तिथं -2 ठेवा. इथं -2 ठेवल्यावरती हा 0 होऊन जाईल, डायरेक्टली हा 0. 2 × -2 -4 -2 -1 -3 -4 अपॉन -3 एची व्हॅल्यू मायनस काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे एची व्हॅल्यू आली तुमची 4/3. ओके, आता दुसरा पुट घेणार मी, बीच्या खाली जे असेल ते पुट x - 1 = 0 म्हणून x साठी किती 1 इन इक्वेशन 1. हे ठेवणार आपण इक्वेशन 1 मध्ये. 2 × 1 बीच्या खालचा पुट आहे म्हणून ए आणि त्याचा सोबतचा जो बी असेल तो 0 जातो. 1 - 1 0 × हा x 0 प्लस बी 1 + 2 2 आणि 1 3 2/3 आली बीची व्हॅल्यू. ए आणि बीच्या व्हॅल्यू आल्यानंतर हे जे आपण लेट केलं त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू टाकून द्यायची. 2x अपॉन x + 2 x - 1. ए आहे 4/3 x + 2, बी आहे 2/3 x - 1. विद्यार्थी मित्रांनो, असं ठेवलं तरी पण चालेल, परंतु इथं पण अपॉनला 3 आहे, इथं पण अपॉनला 3 आहे, तर 1/3 मी कॉमन काढू शकतो. 1/3 जर मी कॉमन काढला तिथं उरला किती 4 अपॉनला किती x + 2, इथं उरला किती 2 अपॉनला x - 1.
असं लिहिलं तरी पूर्ण मार्क मिळेल, असं लिहिलं तरी पण पूर्ण मार्क मिळतील. ठीक आहे. तर हे झालं तुमचं पहिलं या टाईपचं पहिलं एक्झाम्पल. व्हिडिओ पॉज करा आणि देऊन टाका. पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल दुसरं दिलं आहे. रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन क्वेश्चन एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2. विद्यार्थी मित्रांनो, याची पॉवर याच्यापेक्षा छोटी आहे. याचे करणार मी फॅक्टर्स. अरे बोलो का. एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2. -2चे आपण असे फॅक्टर करणार, मल्टिप्लाय -2 आणि त्यांचं प्लस मायनस केलं तर किती -1. इथं मायनस असेल आणि इथं पण मायनस असेल तर मोठा फॅक्टर मायनस पाहिजे, छोटा फॅक्टर प्लस पाहिजे. यांचा मल्टिप्लाय -2 आला, -2 आणि हा 1 हे दोघे फॅक्टर जर घेतले यांचा मायनस सबट्रॅक्शन येते -1. हा -1 इथं दिसला पाहिजे, हा -2 इथे दिसला पाहिजे. परंतु याच्या वेळेस एक लक्षात घ्या की एक्स स्क्वेअरला इथं कोएफिशियंट 1 पाहिजे, म्हणजे कोणताही इथं कोएफिशियंट नसेल तर आपण हे असं डायरेक्ट करू शकतो. डायरेक्ट म्हणजे कसं, एक फॅक्टर आहे -2 आणि दुसरा फॅक्टर आहे +1. जर इथं जर एखादा जर दुसरा नंबर असता 2, 3, 4, 5 तर हे आपण असं डायरेक्ट करू शकलो नसतो. आता मी पुन्हा लेट घेणार. लेट करताना एच्या खाली पहिली ब्रॅकेट आणि बीच्या खाली दुसरी ब्रॅकेट. इक्वेशन बनवा. न्यूमरेटर घ्या, हे सोडून द्या. एच्या सोबतीला x+1, बीच्या सोबतीला x-2. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. नंतर घ्या पोट. एच्या खाली दिसतोय x-2 = 0 म्हणून x किती 2. कशा ठेवणार आपण इन इक्वेशन 1 मध्ये. जिथं x तिथं 2, हे 0 होऊन जाईल. किती 3. ए ची व्हॅल्यू काढताना हा 3 इकडं एला मल्टिप्लाय आहे, इकडं आल्यावरती डिवाइड राहील. ठीक आहे. आता दुसरा पोट घेऊन मी. दुसरा पोट आहे x+1 = 0 म्हणून x साठी किती -1. हे कशात ठेवणार आपण इन इक्वेशन 1 मध्ये. ठेवा. x साठी -1. बीच्या खालचा पोट असेल तर हे 0 जातं. -1 -2 यांची ॲडिशन आली -3. मायनस काय प्लस 1/3 आणि बीची व्हॅल्यू. ठीक आहे. ए आणि बीची व्हॅल्यू आल्यावरती मित्रांनो याच्यात टाकून द्या. x/(x -2 x+1) एची व्हॅल्यू आली 2/3, बीची व्हॅल्यू आली 1/3. इथं पुन्हा आपल्याला 3 आहे. सेम असेल तर आपण बाहेर काढू शकतो. आपण म्हणून वरून ॲडिंग असेल तर 1/3 बाहेर काढला. इथं उरला किती 2 x-2, इथं उरला किती 1/x+1. असं ठेवलं असतं तरी चाललं असतं, असं ठेवलं तरी पण चालेल. दोघी आन्सर करेक्ट आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहित चला. पुढचं एक्झाम्पल. x -5 upon
एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 5x. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसत नाही, तर हे दिसतंय तुम्हाला पॉलिनॉमियल. मग थोडा जर आपण नीट जर विचार केला तर इथून प्रत्येक टर्ममध्ये एक्सची टर्म आहे. एक्स जर मी बाहेर काढला तर इथं उरला किती एक्स स्क्वेअर, इथं उरला किती एक्स, इथं उरला किती -5. ओके आता -5चे जर फॅक्टर केले, -5चे फॅक्टर काय होऊ शकतात, -5 इंटू 1 -5 हे असं होऊ शकतं. दोन गोष्टींचा पटीला -5 येत नाही. मग असं जर असेल तर इथं फॅक्टर येतात, इथं जर या दोघांना जर घेतला आपण तर एक्स इथं -4 इथं -4 आहे का, नाही. मग असं जर असेल तर याचे फॅक्टर पडत नाही. मग हा जो टाईप आहे हा टाईप पुढच्या दुसऱ्या टाईपमध्ये आहे. तर हे एक्झाम्पल आपण जेव्हा मी तुम्हाला तिसरा टाईप शिकवतो त्याच्यात करू. या टाईपमध्ये हे एक्झाम्पल कारण की या टाईपमध्ये काय होतात, डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडतात. अरे बोल नका ना रे. पुढचं एक्झाम्पल या टाईपचं. हे पुन्हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. वरती एक्स असला तरी पण चालेल, नसला तरी पण चालेल. 2चे फॅक्टर करा, 2 इंटू 1 मल्टिप्लाय किती 2, आणि 2 आणि हे दोघी फॅक्टर जर आपण दोघांना प्लस आहे ना, ॲडिशन केलं तर 3. हा 3 इथे दिसतोय का, दिसतोय. हा 2 इथे दिसतोय. म्हणजे हे फॅक्टर आपले बरोबर आहे. मग एका ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1. ठीक आहे. नंतर आता मी करेल लेट. लेट करताना एच्या खाली पहिली टर्म, बीच्या खाली दुसरी टर्म. इक्वेशन बनवा. वरची टर्म घ्या, न्यूमिनेटरची ही सोडून द्या. एच्या सोबतीला एक्स प्लस 1, बीच्या सोबतीला एक्स प्लस 2. ठीक आहे. पहिला पुट करेल मी एक्स प्लस 2 इक्वल टू 0, म्हणून एक्स किती आला -2 इन इक्वेशन 1. हे ठेवणार 1 मध्ये. हे 0 होऊन जाईल. -2 प्लस 1 -1 -1 इंटू -a. हे मायनस याला देऊन टाका, म्हणजे एची व्हॅल्यू किती आली -1. एची व्हॅल्यू आली. आता मी बीच्या खालचा पुट घेईन, एक्स प्लस 1 इक्वल टू 0, म्हणून एक्स साठी किती -1 इन इक्वेशन 1. दोन मधून एक गेला, 1 इंटू बी. ए आणि बी आल्यावरती आपण टाकून देणार जे नेट केलं त्याच्यामध्ये. एची व्हॅल्यू द्या आणि बीची व्हॅल्यू द्या. एची व्हॅल्यू टाकली, बीची व्हॅल्यू टाकली. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारचा एक्झाम्पल आहे दुसऱ्या टाईपमध्ये. चौथे एक्झाम्पल 1/x³ प्लस 3x² प्लस 2x. आता पहा मित्रांनो, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय का, अजून नाही. मग इथून मी काय करेन, एक एक्स कॉमन काढेन. इथं उरला किती x², इथं उरला किती 3x, इथं उरला किती 2. ओके. आता पहा हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे या दोनचे फॅक्टर पडत आहे. 2 इंटू 1 केला तर मल्टिप्लाय 2, आणि 2 आणि 1 केला तर 3. म्हणजे याचे फॅक्टर पडत आहेत. मागचं जे एक्झाम्पल जे मी कट केलं याच्या आधीचं, त्याच्यामध्ये फॅक्टर पडत नव्हते म्हणून मी त्याला पुढच्या टॅपमध्ये घेईन. परंतु याचे फॅक्टर पडत असतील तर मी याचे फॅक्टर घेईन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फॅक्टर कसे पडते पहा, 2 इंटू 1 केला तर 2 येईल. आणि या दोघांची जर मी ॲडिशन केली, ॲडिशन म्हणजे काय, दोघांना प्लस नाही ना, म्हणून प्लस करायचं.
हा 3 इथे दिसला पाहिजे, हा 2 इथे दिसला पाहिजे, दिसतोय तो. मग इथं काय हा x ॲज इट इज, पहिला x+2, दुसरा x+1. ठीक आहे. म्हणजे आता किती ब्रॅकेट आल्या, 1 2 3. याला ब्रॅकेट दिली तरी पण चालेल, नाही दिली तरी पण चालेल. आता मी करेल लेट करताना 3 ब्रॅकेटचा इथं मल्टिप्लाय आहे, म्हणजे एच्या खाली येणार मी पहिली ब्रॅकेट म्हणजे x, बीच्या खाली येणार मी ही दुसरी ब्रॅकेट x+2 आणि सीच्या खाली येणार मी तिसरी ब्रॅकेट x+1. आता नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी या 3 ब्रॅकेट जर असतील खाली, त्याला लेट करत असेल तर इक्वेशन बनवताना कसं करायचं, वरची टर्म घ्यायची, खालची टर्म सोडून द्यायची. एच्या सोबतीला एच्या खाली जे असेल त्याने घ्यायचं, हे दोघी घ्यायचं, x+2 x+1. बीच्या सोबतीला बीच्या खाली जे आहे त्याने घ्यायचं, हे दोघी घ्यायचं. सोबतीला म्हणजे काय म्हणजे त्याला सीच्या खाली जे आहे त्याने घ्यायचं, हे दोघी घेणार. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1. आता मी पुट करेन, पहिला पुट काय 0 इन इक्वेशन 1, जिथं x तिथं 0. झिरो इंटू हे दोघी 0, 0 इंटू हे दोघी 0, डायरेक्ट यायचं 0. 1 इक्वल टू a, 0+2 2, 0+1 1, 1 इंटू 2 2, 2 तिकडचा मल्टिप्लाय इकडं काय डिवाइड आहे, a ची किंमत निघाली. आता दुसऱ्याचा पुट घेईल मी, बीच्या खाली काय दिसतो आहे x+2. दुसरा पुट करताना मी करेल x+2 इक्वल टू 0, म्हणून x किती मित्रांनो, हा 2 तिकडे जाईल -2 इन इक्वेशन 1. याच्यात ठेवणार मी. ठीक आहे. आता इथं जर -2 ठेवला तर हे 0 येईल ना, इथं हा 0, बीच्या खाली टर्म आहे तर हे एवढं 0 होणार नाही, x साठी -2, हे पण काय होईल 0 होईल. -2+2 0 इंटू x 0 इंटू c 0. मायनस मायनस प्लस, 2 तिकडं मल्टिप्लाय इकडं काही डिवाइड नाही, हे मायनस मायनस प्लस झालं. 2 इंटू -2 इंटू -1 +2, तो 2 इकडं डिवाइड आल्यावरती तिकडं मल्टिप्लाय केल्यावरती डिवाइड होतो. तिसरा पुढे घेऊन मी x+c इक्वल टू 0, म्हणून x किती -1 इन इक्वेशन 1. मित्रांनो, सीच्या खालचं जर पुट असेल तर हे दोघी कातील 0 होतील, हा 0 होणार नाही, डायरेक्ट 0 लिहा. कसं, -1+1 0 इंटू हे दोघी 0, -1+1 0 इंटू हे दोघी 0. -1 इंटू -1 -1 इंटू c ते मायनस याला देऊन टाका, म्हणजे सीची किंमत किती आली -1. आता ए बी सीच्या किमती आल्यानंतर सर्वात शेवटची जी स्टेप असेल ती लिहिणार तुम्ही अशी, 1/x x+1 x+2, याची व्हॅल्यू काय 1/2/x, बीची व्हॅल्यू किती आहे 1/2/x+2, सीची व्हॅल्यू -1. ठीक आहे. एची व्हॅल्यू लिहिली, बीची लिहिली आणि सीची लिहिली. म्हणजे काय करणार मी, ए बी सीची व्हॅल्यू टाकणार. इथं 1/2 1/2, तिकडं 1/2 नाही सीची व्हॅल्यू. सीची व्हॅल्यू 1/2 असती तर 1/2ला मी बाहेर घेतलं असतं, हे असं ठेवलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर ए बी सीच्या किमतीनंतर इथं ए बी सी टाका, हे जे असेल ते लिहून टाकायचे होते. अशा प्रकारचं तुझं हे हा टाईप होता असाइनमेंट. एक एक्झाम्पल मी देतोय तुम्हाला होमवर्कसाठी, बाकीचं पाहू आपण पुढच्या लेक्चरसाठी.
एच डब्ल्यू x+1 x+2 x-3. दुसरं एक्झाम्पल आहे x+1 x+2 इंटू x+3. हे दोन एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे. ठीक आहे. पुढचा टायपिंग पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय. व्हिडिओ पॉज करा आणि सर्व लिहून टाका. ओके.